समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचं भाजपा उमेदवार जयाप्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य. जयाप्रदांच्या कपड्यांवरून केलं वादग्रस्त वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरमधून काळा बॉक्स गाडीत ठेवतानाचा व्हिडिओ काँग्रेसनं केला शेअर. हेलिकॉप्टरमधून उतरवलेल्या बॉक्समध्ये काय होतं याचं निवडणूक आयोगाला तपास करण्याचीही केली मागणी. आंबेडकरी नेते एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकरांकडे नेतृत्व द्यायला तयार. रामदास आठवलेंची पत्रकार परिषदेत माहिती. तर मंत्रिपदही सोडण्याची तयारी दर्शवली. भाजपाच्या बैठकीत गिरीश महाजनांना धक्काबुक्की झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पाठवला चक्क झेंडू बाम. तर लवकर बरे व्हा आणि नाशिकच्या सेवेत रुजू होण्याचा दिला सल्ला. नांदेडच्या भोकर येथे महाआघाडीच्या प्रचार सभेत गर्दी जमवण्याच्या कारणावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची. कार्यकर्त्यांनी तत्काळ मध्यस्थी केल्यानं पुढील अनर्थ टळला. अमरावतीच्या परतवाडा येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. खासदार छत्रपती संभाजीराजेंनी घेतला पोहण्याचा आनंद. नदीमध्ये पोहणाऱ्या मुलांना पाहून स्वतःही घेतला पोहण्याचा आनंद. राज्यातील विविध जिल्ह्यांना पुन्हा अवकाळी पावसाचा फटका. वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी पाऊस. नांदेड पनवेल एक्सप्रेसमध्ये निघाला साप. प्रवाशांची उडाली तारांबळ. एक्सप्रेसच्या शौचालयात शिरलाय साप. अहमदनगरमध्ये घराचं काम चालू असताना भिंत कोसळल्यामुळे 3 मजुरांचा मृत्यू. मृतांमध्ये 2 सख्खे भाऊ आणि मेहुण्याचा समावेश. नाशिक मुंबई हायवेवरील कसारा घाटात बिबट्याचा मुक्त संचार. रात्रीच्या वेळेस रस्त्यावरून फिरणाऱ्या बिबट्याला प्रवाशांनी केलं कॅमेऱ्यात कैद. न झुकता है न बिकता है. पंतप्रधान मोदींचा महबूबा मुफ्तींवर घणाघात. पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत पुन्हा निवडणूक घेण्याची विरोधी पक्षांची मागणी. निवडणूक आयोग तक्रारी ऐकत नसल्याचाही केला दावा. सुशीलकुमार शिंदेंसोबतच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांची तिखट प्रतिक्रिया. भेटीचे फोटो व्हायरल करून राजकारण करणं हे काँग्रेसचं घाणेरडं राजकारण. काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याचं केलं विधान. पुण्यात मनसेचा डिजिटल स्क्रीन असलेल्या गाड्यांच्या माध्यमातून प्रचार. चौकाचौकात ऐकवली जात आहेत राज ठाकरेंची भाषणं. हेमा मालिनीच्या प्रचारासाठी धर्मेंद्र मथुरेत. हेमाच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच धर्मेंद्र स्वतः पोहोचला. TV9 फोडली सीआरपीएफच्या जवानांच्या गैरसोयीला वाचा. इलेक्शन ड्युटीवरच्या जवानांना उपाशी ठेवल्याची चौकशी होणार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 128वी जयंती. महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची चैत्यभूमीवर गर्दी. उद्धव ठाकरे भेटले असते तर शेतकरी दिलीप ढवळे यांची आत्महत्या टळली असती. उस्मानाबादच्या शेतकऱ्याच्या आत्महत्येवरून जयंत पाटलांचा शिवसेनेवर वार. खोपोलीतील झेनिथ परिसरात स्टील कंपनीमध्ये स्फोट. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात पसरलं होतं भीतीचं वातावरण. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच खेळणाऱ्या खलील अहमदचा भेदक मारा. 30 धावा देत घेतले 3 बळी. दिल्लीच्या 155 धावा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा. बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.